आपण करतोय, लीड करतोय तर भिडावं लागेल. निडरपणे भिडायची तयारी ठेवली आहे मंगलमूर्ती टीमने. पण ह्यातून जो संघ जिंकेल त्यासोबत मी म्हणेन आजच्या दिवसातील सर्वात मोठा प्रश्न, कारण की समोर अष्टविनायक संघ. पहिल्या चेंडूवरती धूम धडाका, धावा 6. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. मी म्हणेन 12वीच्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना जितका बीकेचा विषय कठीण जातो ना, तितकाच विभागातील स्पर्धेमध्ये अंडरम क्रिकेटमध्ये अष्टविनायक संघ कठीण जातो. त्यामुळे परीक्षा तितकीच मोठी आहे. जर या स्पर्धेत उत्तीर्ण व्हायचं असेल तो नको बोलतोय तर राहू दे. चला, ओमसाई क्रिकेट क्लब इथे मात्र आलेले आहेत, त्यांनी रिपोर्टिंग केली आहे. वेलकम ओमसाई क्रिकेट क्लब टीम. वळत मैदानामध्ये तिथे मात्र सध्याची घडामोडी पाहता धावांवरती धावा बनवण्याचा प्रयत्न बॅटिंग करणाऱ्या टीमचा सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 15 धावा. पुन्हा एकदा मोठा फटका, पण लिडिंग एज फलंदाज होईल बाद. माघारी परतावं लागेल. मी म्हणेन ओमकारचा अजूनही वापर केला नाहीये मंगलमूर्ती टीमने. वाय आणि किपिंग करतोय. ट्विन्स आहेत. इथे मात्र ऑफसाईडला चेंडू वळवण्याचा प्रयत्न. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजेच 16. कौशल देखील तुमच्याच टीम मध्ये खेळत असतो ना, मग कौशल देखील नाहीये. इथे मात्र स्ट्रेट बॅट लॉफ्टेड हिट. आता देखील धावा मिळतात 6. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नॉस्ट्राकिनवरती डायरेक्ट हिट. नेम चुकला पण फलंदाज सुरक्षित. सोनूकडे चेंडू जातो. सोनूला फक्त पहिल्या मॅच मध्ये पाहिलं आणि इतकी जबरदस्त कामगिरी केली आहे की आतापर्यंत पाहायलाच मिळत नाहीये. ऑन साईडला चेंडू वळवलाय. मंगलमूर्ती टीमने सांगितलं भाई तू सावलीत थांब. विभागातील स्पर्धेमध्ये हीच तर मजा आहे. माईक आमच्या हातामध्ये, समोर आमचे ओळखीचेच प्लेयर, तर मजा तर येतेच. इथे मात्र जबरदस्त अजून एक चांगला फटका. या खेळाडूने खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं अंकितने. जेव्हा जेव्हा आलाय काही ना काही हरकत जरूर झालीये. स्ट्राइक वरती अनिश जो पनिश करतोय ना पहिल्या मॅच पासून. पहिल्या मॅच मध्ये देखील पहिल्या बॉलवर सिक्सर मारला होता. चांगली बॅटिंग करतो. आता देखील फटका जबरदस्त होता. पुढचा चेंडू राहुलने सोडलाय ज्वेल आणि राहुलकडे चेंडू गेलाय. मला शाहरुख खानच्या मूवी मधला डायलॉग आठवला, राहुल इज अ चीटर. इथे मात्र स्टेप आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र फलंदाज होईल बाद. विभागातील स्पर्धेमध्ये अनेक सारे इन्सिडेंट आपण पाहत असतो. कधी आपण पाहिलं देखील नसेल अंपायर ओव्हर द विकेटने उभा आहे. ते देखील अशा स्पर्धेमध्ये पाहायला मिळतंय.
पुन्हा एकदा जेलची संधी, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. मी मगाशीच सांगितलं स्ट्राईक वरती थ्रो देखील केलाय. भाई मी सांगतो नॉन स्ट्रायकर वर पूर्ण रनआउट होता, कशाला घाई केली. राहुल सगळेजण पाहतात मॅच, स्पेशली प्रशांत दादाने तर कमेंट केली डायरेक्ट लाईव्हला. इथे मात्र फुल टॉस चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. एकदा इथून मात्र मिळेल. सूरज येरुणकर तर किती उत्सुक आहेत, कमेंट दिसते का विचारतोय. विभागातील स्पर्धेमध्ये थोडा गमतीचा भाग आपण पाहतो. गमतींवरून अनेक सारे किस्से होत असतात. सध्या तरी सोशल मीडियावरती आपण ऐकतच असू. बिग कॉन्ट्रोवर्सी, गमतींवरून देखील मोठे किस्से होतात. आणि शब्द जर विचारून नाही वापरले तर त्याची शिक्षा देखील मिळते. त्याची शिक्षा कॉमेंटेटरला पण मिळते जर शब्द विचारून वापरले नाही तर. सध्या तरी बिग कॉन्ट्रोवर्सी कॉमेंटेटरची देखील सुरू आहे, ऐकलीच असेल. त्याला जाऊ देत. धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 36, 37चं लक्ष आहे. 37 धावा करायच्या, 37. अष्टनायक टीम जागे व्हा, जागे व्हा. लक्ष आहे ते म्हणजे 37 धावा करायच्या. 37चं टार्गेट. सूरज येरुणकर सध्या तरी कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये त्याला डायव्हर्ट करतात, कारण की त्यांनी पाहिलं व्हॅलेंटाईन्स वीक सुरू आणि कॅमेरा सिंगल होता. लगेच आपलं कनेक्शन जोडलं कॅमेऱ्यासोबत सूरज येरुणकरने. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती फटका पाहिला साईराजचा. धाव मिळाला 6. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. पुन्हा एकदा झेलची संधी, कॅच झाली, ड्रॉप. धाव मिळतील 6. झेल जसा सोडला तसा ऑनलाईन प्रेक्षक झाले खुश, कारण की मंगलमूर्तीचे सर्व चाहते ऑनलाईन पाहतात मॅच. कारण की साईराजचा झेल तर सुटला, खेळ साईराजचा शिल्लक राहिला, मॅच जिवंत ठेवली आहे. प्रशांत दादांची पुन्हा एकदा कमेंट आली आहे, नशीब घेऊन आला. आज साईराजने सकाळी नाश्त्यामध्ये पोहे किंवा इडली नाही तर नशीब खाल्लंय, असं प्रशांत दादांनी कमेंट केली आहे. इथे मात्र फुल टॉस आणि फलंदाज होईल बाद. आता माघारी परतावं लागेल, विकेट मिळाली आहे. थोडेसे सॅड इमोजीस आता चॅट बॉक्स मध्ये. बॅटर झाला आउट. पहिल्या डावामध्ये चला नशीब सोबत होतं माहित नाही, पण राहुलने नाश्त्यामध्ये ब्रेड बटर खाल्ला असेल. हाताचा बटर निघालाच नव्हता, चेंडूच हातात मिळत नव्हता. 18. बॉलर अनिकेत तयार. साहिल फुल टॉस, फक्त फ्लिक आणि धावा मिळाल्या 6. 5 चेंडू 24 धावा. चेंडू सरळ सोडून दिला, अंपायर सिग्नल येईल तो म्हणजे व्हाईट बॉल. 25 धावा धावफलकावरती आहेत. ऑन साइडला चेंडू वळवला, अंपायरचा सिग्नल नो बॉल. +1. 27 धावा धावफलकावरती. इथे मात्र चेंडू गॅप मध्ये घेऊन काढला, धावा मिळतील 4.
31 धावा धावफलकावरती. अखेर खेळ सेकंड ओव्हरमध्ये आलाय. असं वाटत होतं पाहता पाहता की पहिल्या ओव्हरमध्ये सामना जिंकेल की काय मंगलमूर्ती टीम, पण नाही. समोरच्या टीमने देखील सांगितलं अजूनही आम्ही नडू शकतो, भिडू शकतो. धावा डिफेंड करतील का हा प्रश्न आहे. पहिल्या चेंडूवरती फलंदाज झालाय बाद. चला अश्विन टीमचा कॅप्टन या ओमकार. कॅप्टन बोलल्यावरती आणि अश्विन टीम बोलल्यावरती प्रणित का खुश होतो मला कळेल का अंकेश? इथे मात्र चांगला फटका, पण धाव मात्र एकच मिळेल. आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये अंकेशजी पाटणे सर देखील आहेत. त्यांचा देखील आवाज जबरदस्त आहे माईकवरती. त्यांची कॉमेंट्री पाहता अश्विन टीम नेहमी ॲग्रेसिव्ह मोडमध्ये खेळत असतात, कारण की चार्ज करत असतात.